रामकृष्ण हरी. ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठ प्रकरणावरती आपली ही चिंतन मालिका, प्रवचन मालिका. आज या चिंतन मालिकेचा 32वा भाग घेऊन आपल्या समोर येत आहो. आपण मागच्या भागापर्यंत 23 अभंगावरती, हरिपाठातल्या 23 अभंगावरती चिंतन केलं. 23 अभंगावरचं चिंतन आपण मांडलं आणि आज चिंतनाकरता हा हरिपाठ प्रकरणातला, हरिपाठ या महान ग्रंथामधला 24वा अभंग, ज्या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत तो अभंग असा आहे: जपतप कर्म क्रिया नेम धर्म. जपतप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वागटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहू. न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहू, रामकृष्णी टाहो नित्य भोडी. रामकृष्णी टाहो नित्य भोडी, जात वित्त गोत कुळशीळ मात. जात वित्त गोत कुळशीळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. असा हा अत्यंत महत्वाचा, अत्यंत गोड असा, मधुर असा, नाम महात्म्याचंच वर्णन करणारा असा हा अभंग हरिपाठातली क्रमशः आलेला 24व्या क्रमांकाचा अभंग आहे. आपण थोडं या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मागच्या अभंगामध्ये चिंतन करत असताना 7-5-3 दशकांचा मेळा या अभंगावर आपण चिंतन केलं आणि ते चिंतन करत असताना शेवटच्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबा असं सांगून गेले: ज्ञानदेवा जिने नामेविन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमेला. नामाशिवाय जीवन जगणं हे व्यर्थ आहे. हे खरं आहे. काहीतरी विधीनं, शास्त्रानं न वागता, तसंच जर आपण काही नित्यनेम न करता, काही शास्त्र, धर्मग्रंथ, देव, संत या गोष्टीचा विचार न करता, यांच्याप्रती श्रद्धा न ठेवता वागलोत ना, तर ते जीणं व्यर्थ आहे. असा विचार माऊलींनी मागच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात मांडला. आणि त्या 24व्या क्रमांकाच्या अभंगावर येत असताना माऊलींनी सुरुवात अशी केली की जपतप कर्म क्रिया नेम धर्म. अनेक साधनं शास्त्रांनी, पुराणांनी, ग्रंथांनी आपल्याला सांगितली आहे. जप आहे, तप आहे, कर्म आहे, क्रिया आहे, धर्म आहे. जपतप कर्म क्रिया नेम धर्म ही साधनं कशासाठी आहे? या साधनाचं पर्यवसन कशात व्हायला पाहिजे? मुळात परमात्मा प्राप्तीसाठी, परमार्थाकडे आकृष्ट होण्यासाठी, परमार्थाशी, परमात्म्याशी जवळीक साधण्यासाठी सर्व साधनांचा वापर व्हावा असं अपेक्षित आहे. आणि असं असताना त्याचं पर्यवसन जर कशात व्हायचं असेल, त्याची फलप्राप्ती किंवा त्यातून बोध काय घ्यायचा असेल, तर माऊली म्हणतात या साधनांनी खरं तर काय साध्य व्हायला पाहिजे किंवा त्याची परिणती कशात व्हायला पाहिजे, त्याचं पर्यवसन कशात व्हायला पाहिजे, तर सर्वागटी राम भावशुद्ध. माऊली म्हणतात सर्वांगठी म्हणजे सर्व भूतांच्या ठाई त्या ठिकाणी राम आहे, आत्मा राम आहे, भगवंत आहे, अशी त्याची परिणती व्हायला पाहिजे. तशी परिणती होत नसेल तर त्या साधनांचा त्या ठिकाणी उपयोग काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
त्याचं पर्यवसन, त्याची परिणती जर त्यात आहे तर मग ते होत का नाही? जप करणारे, तप करणारे, यज्ञ करणारे, क्रिया करणारे, कर्म करणारे, धर्मानं वागतो असं म्हणणारी ही जी सर्व मंडळी आहेत ना, यांना सर्वागटी राम ही भावना का प्रतीतीला येत नाही याचा विचार जर केला तर असं दिसून येतं की ही सर्व साधने करण्यामध्ये कुठेतरी फलप्राप्तीची आशा आहे, कुठेतरी अभिमान आहे, कुठेतरी कर्तृत्वाचा मद आहे. अभिमान, कर्तृत्व, मद आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी प्राप्तीच्या हेतूनं ही साधनं केल्यामुळं त्या साधनांचं फळ, जे खरं फळ मिळायला पाहिजे ते फळ मिळत नाही. ते खरं फळ कुठलं मिळायला पाहिजे, या साधनांचं पर्यवसन कशात व्हायला पाहिजे? माऊली म्हणतात सर्वागटी राम भावशुद्ध. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भावशुद्ध. सर्वांच्या ठिकाणी राम आहे, सर्वांच्या ठिकाणी देव आहे, सर्वांच्या ठिकाणी कुणाही जीवाचा न घडावा मत्सर अशी स्थिती प्राप्त व्हावी, असे या साधनांचं, याच्या फलाचं पर्यवसन व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही, कारण भाव शुद्ध नाही. माऊली म्हणतात सर्वागटी राम भावशुद्ध. हाच भाव शुद्ध आहे. इतर सर्व भाव काही जरी तुम्ही करत असाल, अनुष्ठान करत असाल, यज्ञ करत असाल, याग करत असाल, दान करत असाल, तप करत असाल, मोठमोठी साधनं करत असाल, पण भाव अशुद्ध असेल, शुद्ध भाव नसेल तर सर्वागटी राम दिसणार नाही. एकदा का भाव शुद्ध झाला की मग महाराज म्हणतात ना, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. परमात्म्याचं यथार्थ स्वरूप न कळल्यामुळे माणसं साधनं करतात, पण साधनाची इष्ट फलप्राप्ती होत नाही. त्याचं कारणच असं आहे, ती साधनं कुठल्या तरी हेतूने केलेली असतात. ती निर्हेतुक असत नाही, ती सहेतुक असतात. त्यामुळे सर्वागटी राम भावशुद्ध ही भावना येत नाही. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात एकदा की ती भावना आली, एकदा की ती शुद्ध चित्त झालं आणि सर्वागटी राम भावशुद्ध ही भावना झाली की आता मात्र हा भाव सोडू नको. बरं, भगवंताच्या चरणी तुझा लागलेला भाव सोडू नको. म्हणजे काय कर? माऊली ज्ञानोबा याच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की बाबा रे, न सोडी रे भाव टाके रे संदेह. हा जो भाव तुझा भगवत प्राप्तीसाठी भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या चरणावरती तुझा जो भाव जडला ना, त्या भावाला आता अंतराळ पडू देऊ नको. जसं तुकोबाराय म्हणतात ना, आता माझ्या भावा अंतराय नको देव, अंतराय नको, आता अंतर पडू देऊ नको. एकदा माझं भाव त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी लागायला लागला ना, देवा आता तुझ्यासाठी आहे बाबा, अंतराय नको देवा. तसं माऊली म्हणतात, माऊली सांगतात की सर्वागटी राम भावशुद्ध अशी प्रतिती, आणि अशी प्रतिती येण्यासाठी किंवा प्रतिती आल्यावर सुद्धा काय करायचं? न सोडी रे भाव टाकी रे संदेह, न सोडी रे भाव टाकी रे संदेह. माऊली म्हणतात भाव सोडू नको, आणि भाव सोडू नको, आणि संशय टाकून दे, संदेह टाकून दे. संदेह आणि संशय असला ना की भाव त्या ठिकाणी डळमळीत होत असतो. आपल्याला खूप संशय येतो, अशाने असं होईलच का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हटल्याने पुण्यप्राप्ती होईल का? संशय. माऊली ज्ञानोबा एके ठिकाणी छान अशी माऊलींची उभी आहे. माऊली म्हणतात संशयावणी घोर आणि नाही पाप थोर. संशय, संशय गेला पाहिजे. बरेचदा संत महात्मे सांगतात की बाबा रे, संशय सोड, हा संशय, संशयाला धरू नको.
आम्ही सांगतो ना ज्ञानेश्वरी वाच वाच, आम्ही सांगतो ना तुकोबरायाची गाथा वाचल्यानं माथा जाग्यावर येईल, वाच तुकोबरायाची गाथा. ज्ञानेश्वरी वाचल्याने मूढ पापी जैसे तैसे कोणी असू द्या सर्वांना ज्ञान प्राप्त होईल, होईल की नाही. पंढरपूरला गेल्याने सर्वांना उद्धार होईल असं सांगतो ना, संशय धरू नको. नाथ महाराज एके ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलताना असं म्हणतात ना, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. संशय सांडोनी मी का सांगतो आहे, माऊली ज्ञानोबा या ठिकाणी संशय हा शब्द घालतात आणि म्हणतात, न सोडी रे भाऊ टाक रे संदेह. संदेह टाक, संदेह म्हणजे संशय, हा संशय टाक. नाथराय काय म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोनी, संशय सोडून दे, संदेह सोडून दे. संदेहाच्या पिटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तुकोबाराय म्हणतात ना, संदेहाच्या पिटल्या गाठी झालो पोटी शीतळ, संदेहाच्या पिटल्या गाठी. संदेह जाऊ दे, संदेह टाकून दे. माऊली म्हणतात, नसोडी रे भाऊ टाक रे संदेह. हा संदेह टाक. कसं होईल, काय होईल, नाही नाही काही विचार करायचा नाही. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाच्या ठिकाणी भाव ठेव, संदेह टाकून दे. आणि आणखी काय कर, रामकृष्णी टाहू नित्य फोडी, रामकृष्णी ठाऊ, रामकृष्णी टाहू नित्य फोडी, रामकृष्णी ठाऊ. न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहू, न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहू, रामकृष्णी टाहू नित्य फोडी, रामकृष्णी ठाऊ. माऊली म्हणतात, संदेह टाक, संशय सोडून दे, संशय घेऊ नको. आणि संशय आणि संदेह टाकला ना की मग तुझा भाव शुद्ध होईल. आणि भाव शुद्ध झाल्यानंतर मग रामकृष्ण नावाचा टाहो फोड. बरं, टाहो फोड म्हणजे काय करायचं महाराज, म्हणजे ओरडायचं का जोराने, रामकृष्ण हरी जोरात बोलायचं का. टाहो फोड याचा अर्थ अट्टाहासाने नामस्मरण करायचं. रामकृष्णी टाहो नित्य फोडी फोडी. कारण काय माहितीये का, मनुष्याला संशय येतो, शंका येतात. कारण अनादी कालापासून आपल्याला संशयात आणि संदेह आहेच ना. मनुष्याला भेदयुक्त जीवन, भेदाभेद हा अनादी कालापासून शिकवला गेला. आणि तेच संस्कार बसल्यामुळे सर्वाघटी राम भावशुद्ध हे प्रतीतीला येत नाही. आणि संत महात्मे मात्र सर्वाभूती भाव, सर्वांच्या ठिकाणी राम आहे असा भाव ठेवायला सांगतात. माऊली ज्ञानोबारायांची प्रसिद्ध ओवी आहे ना, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जे जे भेटे भूत, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. अर्थात अशा प्रकारे सर्वाभूती राम ही भावना निर्माण होण्यासाठी शुद्ध त्या ठिकाणी भाव ठेवावा लागेल. आणि शुद्ध भाव ठेवल्यानंतर संदेहाला त्या ठिकाणी सोडावं लागेल, संशयाला सोडावं लागेल. आणि करावं काय लागेल, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. नित्य म्हणजे नेहमी, टाहो म्हणजे अट्टहासानं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणावं. म्हणजे जोरानं म्हणावं का, हो जोरानंही म्हणावं. कारण घोष सुद्धा सांगितलाय महाराज. नामचिंतन जसं सांगितलं ना तसं नामघोष सांगितलंय. बरेच ठिकाणी नामघोष शब्द आला ना, हो, ऐशे माझे नामघोषे नाहीची करते विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. नामघोष सांगितलाय. भगवान स्वतः म्हणतात ना, मी कुठे आहे तरी तयापाशी मांडवा, मी हारबला बसावा, जिथं नामघोष बरवा चाले माझा. जिथं नामघोष आहे तिथे मी आहे. त्यालाच म्हणायचं रामकृष्ण टाहो नित्य फोडी. आता एक शंकाच येते की टाहो का फोडायचा, जोरात कशाला देवाला हाक मारायची.
देव तर अंतर्यामी आहे ना. देव जर आपल्या चित्तात आहे, देव जर आपल्या जवळ आहे, तर जोराने हाका मारायची. खरं आहे, देव अंतर्यामी आहे. देव आपल्या अंतरामध्येही जरी आहे, तरी त्याला जोरात हाका मारायची. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला सांगा, लहान मूल आई जवळ असतानाही जोरात आईला आवाज देतो आणि जोरात रडतो का हो? आई जवळ असल्यानंतर जोरात न रडताही स्पुंदू रडलं तरी आई धावत येऊ शकते आणि स्तनपान देऊ शकते की नाही? देऊ शकते. पण नाही, लहान मूल जोरात रडते. त्याचा उद्देश एवढाच असतो की आईने लवकर यावं आणि मला स्तनपान करावं, किंवा आईने लवकर यावं, मला जे अभिप्रेत आहे ते द्यावं, मला आवश्यक आहे ते खेळणं द्यावं, किंवा काय लागेल ते द्यावं. मुलाला आई जवळ नसली तरी मुलगा टाहो फुटत असतो की नाही? तसं देवाला त्या ठिकाणी देवाने लवकर यावं, उत्कंठ इच्छा देव भेटण्याशी. देव आपल्याला भेटावा, भेटी लागी जीवा लागलीशी आस लागलेली, उत्कंठ भावना झालेली आहे की देव मला भेटावा. देवा तू धावून ये म्हणून टाहो, रामकृष्णी टाहो नित्य पोडी. आता गंमत अशी आहे महाराज, टाहो फुटल्याने देव येतो आणि अंतर्यामी देव असणारा आपण जर हळू आवाजात नामचिंतन केलं तर येणार नाही अशातला भाग नाही. परंतु जसं मी लहान मुलाचं उदाहरण दिलं, तसं आपणही लहान बालबुद्धी आहे आपली. आपण वयानं फक्त मोठे झालो, परमार्थिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर आपण लहानच आहोत. आपण कुठल्याच यात बसत नाही. त्यामुळे आपणही देवाला टाहो फोडायचा, देवा धावते रे मला स्तनपान कर. तुकोबाऱ्यांचा एक अभंग आहे ना हो, आता मला आठवलं तर मी सांगतो बघा. पाजी प्रेम पाना शिर सागरा ठाई, उपमन्या कारणे कैसी धावस लवलाई. पाजी प्रेम पाना शिर सागरा ठाई, पांडुरंगे ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लागे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ तुकोबारा देवाचा धावा करतात, देवाला टाहो फोडतात आणि सांगतात पांडुरंगा ये, पांडुरंगे ये ओ पांडुरंगे. देवाचा धावा आहे, अट्टाहासानं देवाचं नामस्मरण करणं आहे, देवाला आळवणं आहे, देवाला बोलवणं आहे. त्यालाच माऊली इथे सांगतात की रामकृष्णी टाहो नित्य फोडी. आता बघा, संदेह टाकला, भाव सोडला नाही, रामकृष्ण नामाचं सतत जप केला, काय होतं? देव धावून येतो, देव जवळ राहतो, सर्वाघटी देव दिसतो. का हो महाराज? सर्वांसाठी आहे का हे? सर्व जातींसाठी, सर्व धर्मांसाठी, श्रीमंतासाठी, गरिबासाठी, उच्चवर्णीयांसाठी, मध्यमवर्णीयांसाठी, वर्ण जात धर्म भेद हे याचा विचार आहे की नाही? चांगल्या गोत्रवाल्यांसाठी, मी माझ्या मुखातलं नाही आहे हे, माऊली सांगतात दुसऱ्या चरणामध्ये. माऊली काय म्हणतात? जात वीत गोत कुळशीळ मात, जात वीत गोत कुळशीळ मात. माऊली म्हणतात हे जात, वित्त म्हणजे धन, तुम्ही कुठल्या कुळात जन्मलाय, तुम्ही कुठले शिलवाना, काय आहे याच्याशी देवाला काही घेणं नाही देणं नाही. व्यवहारामध्ये हे सर्वाला यामुळे मान मिळू शकतो. तुम्ही जातीवंत आहे, तुम्हाला व्यवहारामध्ये संसारामध्ये कोणी म्हणा हा जातीवंत आहे हो. तुम्ही वित्त म्हणजे तुमच्याकडे धन आहे, हा धनवान आहेत, खूप चांगले आहेत, मान मिळेल. जात वित्त कुळ, चांगल्या कुळातले आहेत, कुलीन घराण्यातले आहे कुळ. जात वित्त गोत, चांगल्या गोत्रातले, चांगल्या गोतावळ्यातले आहे. जात वित्त गोत कुळ शिल, शिलवान आहे, खूप चांगले लोक आहेत. व्यवहारामध्ये मान मिळेल, पण देवाजवळची कवडीची ही किंमत नाही. देवाला याचं काही घेणं देणं नाही. तुम्ही कुठल्या जातीचे आहे देव विचारत नाही. उंच नीच नाही काही नेणे भगवंत, हा संपूर्ण अभंग बघून घ्या.
इथे जातीचा विचारच नाही. तुम्ही ब्राह्मण आहात की तुम्ही मराठा आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही धनगर आहात, तुम्ही कुठल्या जातीच्या काही घेणं देणं नाही. तुम्ही कुठल्या वर्णाचे ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, कोणा काही घेणं देणं नाही. महाराजांचा अभंग आहे ना, वर्णाभिमाने वर्णाभिमाने कोण झाले पावन, वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐशेद्या सांगून मज पाशी. वर्ण व्यवस्थेमुळे कोणी पावन झाला आणि तो देवाला आवडतो असं नाही. ब्राह्मण कुळात जन्माला आला म्हणून तो देवाचा लाडका आहे आणि दुसऱ्या कुळात कोणा जन्माला आला म्हणून तो देवाचा लाडका नाही असं नाही. देवाला सर्वच लाडके आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा बघा ना, माऊली ज्ञानोबा आहे, नाथ महाराज ब्राह्मण आहेत, त्यांना जातच, संतांना जातच नसते मी तर म्हणतो. तुकोबाराय कोण आहे, नामदेवराय शिंपी, चोखोबाराय कोण आहे महाराज, रोहिदास महाराज कोण आहेत, सावतामाळी, गोरोबा काका कुंभार, सर्व जाती धर्माचे, कबीर महाराज मुस्लिम आहेत महाराज. काय सांगावं, इथे जातीचा विचार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, जात वित गोत कुळ शिळ मात. जातीचा इथं विचार नाही. कुठल्याही जातीचा असू द्या. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने, अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. कुठल्याही कुळात असू द्या, कुठल्याही जातीत असू द्या, देवाला त्याचं घेणं देणं नाही. त्याचा देव उद्धार करतो. म्हणून जात, वित्त म्हणजे श्रीमंत आहे, धनवान आहे म्हणून देव त्याला किंमत देतो, त्याला आपलासा करतो नाही. अनेक उदाहरणं आपल्याजवळ. अनेक गरीब आहेत, अनेक दीनदुबळे, खायची व्यवस्था नाही, पण देवाने आपलंसं केलं की नाही. विदुर काकाची इच्छा कन्या खाल्ल्या माहिती आहे ना, दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी. इथे गरिबीचं उदाहरण घेतलं. वित्तचा विचार केला तर दाशीपुत्र कन्या विदुराच्या भक्षी, आणि कुळाचा विचार केला तर कुठल्या कुळात जन्मले, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. प्रल्हाद महाराज राक्षस कुळात जन्मले, त्याचाही उद्धार. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे. रोहिदास चांभार संत रोहिदासांसोबत काय महाराज करायचे, चपला शिवी लागले. कबीराचे वागे शेले विनी. संत कबीरांसोबत शेले विणत होते. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. संबंध अभंग बघून घ्या. संबंध अभंगामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही जातीचा विचार नाही, कुळाचा विचार नाही. मी सांगितलं, प्रल्हाद महाराज कोण्या कुळात जन्मले, राक्षस कुळात. तिथे सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. इथे वित्तचा विचार नाही. जात वित्त गोत कुळ, कुळाचा विचार नाही. शिलाचा विचार नाही. शिलाचा विचार नाही म्हणजे काय म्हणतो, अहो वेश्येचाही उद्धार केला ना. असं काय करताय, वेश्या गणिका ते स्वर्ग लोकाने नेली. कान्होपात्रा, गणिका, सर्व उदाहरण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जातवित गोत कुळशिळ या सर्वांवर मात करायची, कारण देवाला याचं काही घेणं देणं नाही. मग करायचं काय, जातवित गोत कुळशिळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित जातवित गोत कुळशिळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित. माऊली ज्ञानोबा म्हणतात, काही घेणं देणं नाही. जात कोणती, कुळ कोणता, धर्म कोणता, शील कोणतं, काय काहीच घेणं देणं नाही. वित्त किती आहे काय, काही नाही. फक्त एकच आहे मात्र, काय करायचं, भजे का त्वरित भावनायुक्त. भजन करतो का, भजन करा. माऊली म्हणतात, तुम्ही याचा विचारच करू नका, फक्त एकच करा, भजे का त्वरित भावनायुक्त. भावनायुक्त होऊन, भाव ठेवून, प्रेम ठेवून भजन करा. पण आणखी एक महत्वाचा शब्द त्यात घातला आहे, अत्यंत महत्वाचा शब्द माऊलींनी घातला. माऊली म्हणतात, भजे का त्वरित भावनायुक्त. त्वरित, त्वरित म्हणजे लगेच, उठाउठी, वेळ न दवडता. नाही म्हणे मग करू ना आता, भजे का, हा भजन करायचं आहे आम्हाला, देवाचं नामस्मरण करू. कधी, अहो थांबा 2-3 दिवस.
थांबा, 4-5 वर्ष थांबा, मुलगा नोकरीला लागला की मी फ्रीच होतो, मग करतो भजन. किंवा रिटायरमेंट नंतर घरी यावंच, मग आम्ही म्हातारे आम्ही करू भजन. तसं चालायचं नाही. माऊलींचा शब्द काय? त्वरित. भजे का त्वरित. त्वरित म्हणजे लगेच, लगेच. भजे का त्वरित. त्वरित या शब्दावरून मला अनेक प्रमाणात सांगता येईल. त्वरित म्हणजे वेगाने, त्वरित म्हणजे तातडीने, त्वरित म्हणजे लगेच, त्वरित म्हणजे धावाधावी करून. 2-3 प्रमाणे सांगतो आणि पुढे जातो. माऊली ज्ञानोबाराय जसं म्हणतात की भजे का त्वरित भावनायुक्त, तसं तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, वेग करा, वेग करा. काय करा? देवाला शरण जायचं, नामस्मरण करायचं ना, वेग करा. आलिया संसारा उठा, वेग करा. वेग करा म्हणजे त्वरित. आलिया संसारा उठा, वेग करा. शरण धाव धारा पांडुरंगा. किंवा करियेशी धावा धावी, चित्त लावी चरणापे, मग तो माझा माय बाप. मग तो माझा माय बाप. करियेशी धावा धावी, अशी धावाधावी करा, त्वरित करा, तातडी करा. आणखी एक प्रमाण सांगतो. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी. परमार्थाची करावी तातडी. तातडी करायची म्हणजे त्वरित करायचं. तेच माऊली ज्ञानोबाराय सांगतात, भजे का त्वरित भावनायुक्त. देवाला हे नाम संकीर्तन महाराज प्रिय आहे. देवाला हे नाम संकीर्तन खूप आवडते. परंतु ते श्रद्धेनं असलं पाहिजे, ते विश्वासानं असलं पाहिजे, ते लगेच करायला आपण सुरुवात केली पाहिजे आणि ते भावनायुक्त पाहिजे. आणि असं जर केलं, त्वरेने, त्वरित, तातडीने, लगेच धावाधावी करून, वेग करून जर देवाचं नामस्मरण केलं आणि तेही भावनायुक्त होऊन जर केलं, तर परिणाम काय होईल? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्यामुळे काय होईल? तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या ध्यानामध्येही सदैव आता तुम्ही टाहो फोडता ना, रामकृष्णी टाहो नित्य फोडी, जे सांगितलं ना, नित्य रामकृष्ण नामाचा अट्टहास करून तुम्ही नामचिंतन करताना, ते रामकृष्ण नाम तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या ध्यानामध्ये आणि तुमच्या मनामध्ये राहील. जसं माऊली म्हणतात, माझा अनुभव सांगू, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. माऊली म्हणतात, माझ्या ध्यानातही रामकृष्ण, माझ्या मनातही रामकृष्ण. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा आहे, तेने वैकुंठ भुवनी घर केले, तेने वैकुंठ भुवनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. तेने वैकुंठ भुवनी घर केले, तेने वैकुंठ भुवनी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अशा या सर्व साधनामुळे परिणाम असा झाला या नामचिंतनाचा, की माझ्या ध्यानात आणि मनात सुद्धा रामकृष्ण ठसावले. कधी कधी ध्यानात असते पण मनात नसते, कधी कधी मनात असते पण ध्यानात नसते. यावर मी मागच्या एका मध्ये चिंतन केलं होतं. पुन्हा आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची नाही. पण ध्यानातही असावं आणि मनातही असावं. ते कशाने होते? भावनायुक्त अंतःकरणाने नामचिंतन केलं तर होते. माऊली म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. परिणाम असा झाला की तेने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठामध्ये त्याला घर मिळालं, वैकुंठाची त्याला जागा मिळाली. महाराज, वैकुंठ म्हणजे परमश्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ असं स्थान. आणि अशा या सर्व श्रेष्ठ अशा वैकुंठाला त्या ठिकाणी स्थान प्राप्त होते. कशामुळे? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. म्हणजे रामकृष्ण नाम जर ध्यानात आणि मनात बसलं, त्याचं अखंड चिंतन केलं, तर तेने वैकुंठ भुवनी घर केले. आणि वैकुंठ भुवनामध्ये घर करणं एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? वैकुंठ भुवन कशाला म्हणतात? वैकुंठात अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. वैकुंठ कशाला म्हणावं? जिथे विष्णू स्वतः राहतात, जिथे कशाचीही कमी नाही, त्याला वैकुंठ भुवनी, त्याला वैकुंठ म्हणतात. आणि त्या वैकुंठामध्ये ज्याला जागा मिळाली, कशामुळे? ध्यानी मनी रामकृष्णाचा जप केल्यामुळे. रामकृष्ण नामा रंगले जे नर. तुकाराम महाराज म्हणतात, जे रामकृष्ण नामामध्ये रंगले ना, रंगला या रंगे तुका
विठ्ठल सर्वांगे तुका विठ्ठल सर्वांगे तुका विठ्ठल या रंगात तुम्ही रंगले, रामकृष्ण नामाच्या रंगात जर रंगले, रामकृष्ण नामे रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठी. त्या तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात त्याला वैकुंठीला घर आहे. माऊली ज्ञानोबा सुद्धा तेच सांगतात, तिने वैकुंठ बोनी घर केले, तयाशी उत्तम ठाव पै वैकुंठी, वशे नामकंठी सर्व काळ. ज्याच्या कंठामध्ये सर्व सदैव रामकृष्ण नामाचा जप आहे त्याला वैकुंठामध्ये स्थान आहे. तेच माऊली सांगतात, तिने वैकुंठ भुवनी घर केले. अर्थात अभंगाचा थोडक्यात अर्थ जर बघितला तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भावशुद्ध. या सर्व साधनाचं फल सर्वागटी राम भावशुद्ध हे व्हायला पाहिजे, आणि हे झालं तरच त्या साधनांचं फल आहे, अन्यथा नाही. त्यानंतर न सोडी रे भाव टाकी रे संदेह हो, भाव धरा, भाव सोडू नका. आणि भाव न सोडता त्या ठिकाणी मग काय करा, टाकरे संदेह हो, संदेह सोडून द्यायचा. आणि त्यानंतर संदेह सोडल्यानंतर मग भावनायुक्त होऊन त्वरेनं भजना त्वरित भावनायुक्त भजन करायचं, भावनायुक्त होऊन भजन करायचं. आणि हे केल्यानंतर ध्यानी आणि मनी त्या ठिकाणी भगवान रामकृष्ण भगवान आपल्या बसतील, रामकृष्ण राहील. परिणाम तेने वैकुंठ बोने घर केले. कशाचा परिणाम? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारे 24व्या अभंगावरचं चिंतन आपण आज केलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण 25व्या क्रमांकाच्या अभंगावर चिंतन करू. 25व्या क्रमांकाचा अभंग असा आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. या अभंगावर पुढच्या भागात चिंतन करू. तोपर्यंत आपण या अभंगाचं चिंतन थांबू. सर्वांना रामकृष्ण हरी. तोपर्यंत आपलं ठरल्याप्रमाणे सर्वांनी काय करायचं, शक्य होईल तेवढं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.